आज पहिल्यांदा हात जोडून विनंती करते, आपण त्यांना माफ करावं. हे प्रोजेक्ट त्यांना घेऊ द्या प्लीज. म्हणजे त्यांनी तुझा वापर करून मैदानात सोडले तुला. त्याला सांग, जर तो पुरुष असेल तर तुझा पदराचा आधार सोडून माझ्या समोर ये. हिम्मत असेल तर माझ्याकडून हे प्रोजेक्ट हिसकावून घे. तसं बेदी साहेब, मायनिंग पासून टुरिझमचा विचार तुम्हाला कसा आला इथे येऊन? तसं आपल्या देशात इन्व्हेस्ट करण्यासाठी माझ्याकडे बऱ्याच आयडियाज होत्या, त्यापैकीच ही एक होती. मी खूप काळापासून आपल्या देशासोबत तुटलेलं नातं जोडण्याचा प्रयत्न करतो चित्तरंजन साहेब. आता यावेळी टोक्योमध्ये आपली भेट झाली आणि माझं नशीब मला इथे घेऊन आलं. चला, चांगलं झालं म्हणा की. हां, चांगलं आहे, पण काही सांगू नाही शकत. लहानपणापासून हा माझा खेळ आहे, हे बघण्यासाठी की कोणत्या खिडकीतून कोणता डोंगर आणि कोणती दरी दिसते. आणि ही जागा कोणत्याच खिडकीतून दिसत नाही, कळलं? हे काय?